पावे सिद्धिते या नरदेहाची लागवे गे एक लागले भक्ती संगे एकी परम वितरागे गिरिकंदरे सैविली एक फिरती तीर्थाटणे एक करीती पुरस्वरणे एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले एक तपे करू लागले एक योग्याभसी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्र उत्पन्न एकी हट निग्रह केला देह अत्यंत पिडिला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले विख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती एक तेजी तेजेची झाले एक जळी मिळून गेले एक ते दिसतीची अदृश्य झाले वायू स्वरूपी एक एकची बहुधा होती एक देखतची निघोनी जाती एक बैसले असंताची भ्रमंती नाना स्थाने समुद्री एक भयानकावरी बैसती एक अचेतन चालविती एक प्रेते उठविती एक तेजे मंद करीती एक जळे आटविती एक वायू निरोधिती विश्वजनाचा ऐसे हट निग्रही कृतिबुद्धी जयास ओळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले एक मनोसिद्ध एक वाचसिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध असे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले एक नैविद्या भक्ती राजपंथे गेले तरले परलोकीच्या सुसुख स्वार्थे एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिवस्वरूप होऊनी एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एक ते उड्डगणी बैसले एक ते क्षीरसागरी सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा या नरदेहाची आधारे नाना साधनाचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्पन्न पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले नरदेही येऊन सकळ उधारगती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडून गेले पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीची प्राप्ती प्रलोकाची संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योग्याभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचे सुखे अरिष्ट जमयातनेचे नरदेहा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन परंतु हा परोपकारी जिजवून रूपे उडवावा अश्व वृषभ गाई म्हैसी नाना पशु स्त्रियादासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिलं तैसा नव्हे नरदेहो इच्छा जावो अथवा राहो पर्यास कोणी पाहो बंधन करू सकेना नरदेह पांगुळ असता तरी तो कार्या समयेता अथवा तोटा जरी असता तरी परस्परास म्हणे नरदेह अंध असिला तरी तो निकटची वाया गेला अथवा बधीर जरी असिला तरी निपण नाही नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण नरदेह असिला मूर्ख अथवा कृपया समाधाचे दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्रेयसी दिले नसता वेग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लागले सांग नरदेह जोडिले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी
माझे ऐसे दृढ कल्पे, परी ते बहुताचे ते कळले नाहीच तयासी. मूषक म्हणती घर आमुचे, पाणी म्हणती घर आमुचे, पक्षिका म्हणती घर आमुचे विश्रेसी. वादळ म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे विश्रेसी. बिजू म्हणते आमचे घर, सर्प म्हणती आमचे घर, जुळे म्हणती आमचे घर विश्रेसी. भ्रमर म्हणती आमचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमचे घर, आळिका म्हणती आमचे घर काष्टामध्ये, मांजरे म्हणती आमचे घर, श्वाने म्हणती आमचे घर, मुंगसे म्हणती आमचे घर विश्रेसी. मुंगळ म्हणती आमचे घर, वाळव्या म्हणती आमचे घर, पिसुआ म्हणती आमचे घर विश्रेसी. एकूण म्हणती आमचे घर, चाचण्या म्हणती आमचे घर, घुमडी म्हणती आमचे घर विश्रेसी. पिसळ म्हणती आमचे घर, गांधेले म्हणती आमचे घर, सोट म्हणती आमचे घर आणि बोली यांचा अवजार किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमचे घर विश्रेसी. पशु म्हणते आमचे घर, दासी म्हणती आमचे घर, घरीची म्हणती आमचे घर विश्रेसी. पाहुणे म्हणती आमचे घर, मित्र म्हणती आमचे घर, ग्रामस्थ म्हणती आमचे घर विश्रेसी. तस्कर म्हणती आमचे घर, राजकी म्हणती आमचे घर, अग्नी म्हणे आमचे घर भस्म करू. समस्त म्हणती घर माझे, ते मूर्खही म्हणे माझे माझे, सेवट जड झाले ओझे राहिला देश. अवघी घरे भंगली, गावाची पाडली पडली, मग ते भुजी राहिली अरण्य स्वापले. तिला मुली वाढली भूषण, त्याचेच घर हे विषयात्मक, ते प्राणी बापुरे मूर्ख निघून गेले. अशी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसाची वसती कोणते तरी करावी. देव म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारण निर्मिले, प्राण्यांच्या माथा घर केले किंवा मस्तकी भक्षिती. गोमामुळे केले भक्षिती, खांडूला त्याल्या केली पडती, पोटामध्ये दंत होती प्रत्यक्ष प्राण्यांच्या. लागे दातांसी, लागे डोळ्यांसी, लागे कर्णासी आणि होमाशा भरती. अशुद्ध सेविती, जामवा मासा घुसती, सोळे चावून पडती अकस्मात. कांदेले चालिती, गोळी जळवा अशुद्ध घेती, बिंदू सर्व दंश करीती वानटे पुसली. देह पाळिले ते अकस्मात व्याधी नेले, लांडगीच भक्षिले बलात्कारे. मांजरे दंश करीती, श्वाने अश्वे डोळे तोडीती, दिसे मर्तते माहिती कासावीस करून. पुष्कळे बसवून उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून माजिती अकस्मात. तडा तोडीती, भूते फडकवून मारिती, असोया देहाची स्थिती ऐसी असे. असे शरीर बहुतांचे, दुःख म्हणे आमचे, परंतु खाजे जीवाचे तापत प्रेम बोलिले. देव परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही जवळले व्यर्थची गेले नाना आघाते. मृत्यूपंथे बसवले प्रापंचिक, मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलले असे. किती दास बोले शिष्य संवादे, गरजे बस्तवन मूर्खपणा समास दशम. हो भाऊजी. चोळ्यावर श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, दुर्गुप्तिके परमार्थ लाभो, लोक पावे सिद्धिते. या नरदेहाचे निलाग वेगे, एक लागले भक्ती संगे,
एक करीती श्रवणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले, एक कथे करू लागले, एक योग्याभ्यासी